चला मॅच सुरू करायचे. सुदर्शन प्लीज या मैदानामध्ये रेडी झाले ते बॉल मैदानामध्ये मिळतील तुम्हाला. चला जाऊ द्या प्लेयर. आयोजन कमिटी आम्हाला वारंवार इथे सूचना देते प्लीज. जा रे मित्रा लवकर जा. मॅच संपत जवळपास आता 5 मिनिटं झाले त्यामुळे प्लीज आता सुरू करूया आपण लगेच. आज भारत संघाने खूप चांगला दमदार परफॉर्मन्स दिला. ओल्याची स्पर्धा अक्षरशः गाज सोडली. चॅम्पियन बनले. आणि जेव्हा संघ चॅम्पियन बनतो तेव्हा सगळ्या गावाला हुरूप येते, मजा येते, क्रिकेटचा आनंद द्विगुणित होतो. आता नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये जिथे भारत संघाची एंट्री असेल तिथे प्रेक्षक 3-4 पटीने जास्त जातील, कारण आता संघ चॅम्पियन बनलाय. डेफिनेटली काल सुपर 8चा मॅच हातामधून गेली. याच गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये. काल इथून अर्धवट राहिला, आज तिथे पूर्ण झालं. फलंदाज आता मैदानामध्ये आलेत. फिल्डिंग लावून घ्या ओले. बॉल बॉय अगदी तरुणांची साथ, सगळ्या अगदी आपण अनुभवी लोकांचा आशीर्वाद. ओले गावामध्ये या गोष्टी असतात. ओले आणि तोंडरे या दोन गावामध्ये या गोष्टी मी बघतो. ओले गावामध्ये नेहमी मानादुसरीसाठी सोन्याची वस्तू असते आणि ती चेन असते, ती मिळाली रोहित घरातला मिळाली, म्हणजे बक्षीस मिळाले. लक्षात घ्या मानादुसरीचं. तोंडरे गावामध्ये कॅश प्राइज असतं मालिका विरासाठी. हे आम्ही बघितलं अनेक वेळेला. पंचाने दिले ग्रीन सिग्नल. करूया सेकंड लास्ट मॅच ऑफ द नाईट, कारण इथं जिंकाल तर पुढे क्वालिफायर शेवटच्या सामन्यामध्ये दहिली संघ त्यांच्या प्रतिस्पर्धेची संघाची वाट बघतोय. आणि पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. सुदर्शनला थोडं बीट करण्याचा प्रयत्न राहिलाय. इम्पॉर्टंट मॅच आहे. गावदेवी अजोले अजनबी ओले यांच्यामध्ये आणि रोहन मुंगाजी पहिलं षटक फेकत असताना पहिला डॉट बॉल. रोशन मुंगाजी आणि त्याच्यावर आला बॉल. हे वादळ आहे. ही बॅट जेव्हा मैदानामध्ये चालते तेव्हा मैदान गाजलं जातं. ठोकला षटकार. डीजे रोशन मुंगाची हा बॉल थोडा दूर ठेवला. अपिलामध्ये उत्साह बघायला मिळाला, परंतु सत्य नव्हतं. पंचांना देखील थोडं प्रेशराईज केलं जातं. रात्रीचा अगदी हा प्रभास खूप चांगला फ्रंट लाईट्स, अगदी मैदान संपूर्ण उजाडून सोडले गेले. ट्राय केला बॉलला सुदर्शन, त्या ठिकाणी रनला नकार दिली. गुड डिसिजन, कारण बचेंगे तो और लढेंगे. पहिला डॉट, दुसरा षटकार आणि त्यानंतर लगातार डॉट 2, म्हणजे 4 बॉल मध्ये 6 रन आले. 3 डॉट बॉल आले. त्याच्यामुळं या षटकाराचं महत्व थोडं कमी केलंय रोशन मुंगाजीनं. प्रहार केलाय पुन्हा एकदा मिस्तामिर लिडिंग एज. 1 रन पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेशन इथे होत असताना सिंगलच्या मदतीने संघ अजून पुढे. धावसंख्येचा फलक 7 वर. 7 रन ऑन बोर्ड. 12वा खेळाडू कसा सुस्त असला पाहिजे, जसा दहिवलीचा आहे. मस्त तो एकदम चुस्त होता दहिवलीचा 12वा खेळाडू. हे थोडे सुस्तावलेत आता दोघे जण, कारण रात्र फार झाली. धावसंख्येच्या फलकावर पहिलं षटक समाप्त झाला. 1 षटकार येऊन देखील
हे षटक राहिलं फक्त 7 धावांचं. पहिले षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या मॅच लक्षात घ्या, त्यामुळे वेल हा वाचवावा लागेल. जवळपास 2 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालं. या मैदानावर चेंडू जाण्याचं टेन्शन नाही आहे, मैदानाच्या बाहेर चेंडू जात नाहीत, त्याच्यामुळे तो एक टेन्शन कमी, तिथे टाइम वाचतो. कारण किती नवीन चेंडू दिले तरी 2 मिनिटं त्या चेंडूंकडे खेळाडूंचं लक्ष असतं, तो वेल भरपूर वाचला. जवळपास माझा अंदाज चेंडू हरवल्यानंतर किमान अर्धा तास एक्स्ट्रा जातो पूर्ण नाईट मध्ये, त्याच्यामुळे हा अर्धा तास आपला एक्स्ट्रा वाचलाय. कारण मैदान तेवढं सुंदर आहे, एकच एंड आपण खेळतो, समोर उंच भाग आहे, सगळीकडे साफसफाई आणि भरपूर मोठं मैदान आहे. ते षटकार जो लगावतो त्याच्यामध्ये दम असला पाहिजे, स्पेशली मिड विकेट खाऊ कॉर्नर. सुदर्शन मध्ये तो आहे, फटका ठोकलाय, त्यांच्या रडार मध्ये टायमिंग झालं की समजून जायचं, बॉल सीमा पलीकडे धडकणार आणि बेधडक फलंदाजी. दुसरा षटकार सुदर्शन गायकरांच्या बॅटमधून. सगळे मोबाईल मध्ये व्यस्त आहेत, प्रत्येक जण आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीची सोय करण्यामध्ये असतं. भले पोटा पाण्याची सोय हो ना तर नाही हो, परंतु इंस्टाग्रामची स्टोरीची सोय झाली पाहिजे. एक रन इथे या बॉलवर मिळेल. एका धाव्याच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. संघाची धावसंख्या 14 धावांवर आतापर्यंत. खूप चांगला माहोल आज बनलं, सगळ्या प्रेक्षकांनी साथ दिली, खेळाडूंना खूप चांगला शिस्तबद्ध क्रिकेट खेळला, पंचांनी खूप चांगले बरे अंपायरिंग निभावली. 24 लाईव्ह इव्हेंटचं देखील चांगलं टेलिकास्ट बघायला मिळालं. आमचे कॉमेंटेटर रोशनजी सकपाल सर, स्कोरर आमचे मयूर पाटील असतील, सगळ्यांनी खूप चांगली उत्तम कामगिरी आणि संपूर्ण आमचा जय हनुमान क्रिकेट संघ भाताम, हॅट्स अप यू. तुम्ही जे सगळं केलंय त्याला सलाम आहे या कार्याला. रोहन मुंगाजी तिसरा बॉल फेकत असताना आदेश गायकर एक रन इथे घेण्याचा हा कॉल होता सुदर्शन यांचा. थोडी रिस्की रन होती, रन मात्र कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेशन त्यांना करायची होती, हे करत असताना 15 धावा सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर. रोहन मुंगाची या षटकामध्ये आतापर्यंत 8 रन आले, 3 बॉल त्यांनी फेकलेत. आज खूप रात्री मजा आली. क्रिकेटचा रंगारंगी सोहळा खूप चांगल्या पद्धतीने रंगताना बघायला मिळालाय. त्याच्यानंतर शेवटची मॅच इथे बघायला मिळणार आहे. रोहन मुंगाची चौथा बॉल. सुदर्शन गायकर घुटना टेक, ये छक्का देख, ठोकलाय षटकार. दमदार षटकार इथे बघायला मिळाला. 6च्या मदतीने संघ अजून पुढे. का आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय कितपत योग्य आहे हे ठरवून दाखवणारी फलंदाजी आतापर्यंत. कारण संघ 21-21 वर. रोहन मुंगाची गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वन सेकंड. आणखीन एक हल्ला, शॉट ऑफ द नाईट. व्हॉट अ बॅटिंग, तोडफोड फलंदाजी, षटकार. काय फास्ट ऍक्शन आहे सुदर्शन यांची. 4 षटकार, मागील मॅच मध्ये देखील 4 षटकार, याही मॅच मध्ये 4 षटकार. फक्त मला षटकारांची भाषा जमते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ड्राइव्ह केलाय, क्रॅकिंग शॉट आहे, बॉल चालाय लॉंग ऑफला, फिल्डर तिथे आहेत, पोहोचले बॉलवर. 1 रन कंप्लीट केले जाईल आणि षटक देखील इथे समाप्त होते. आणि खेळाचा पहिला डाव ज्याच्यामधील 2 षटक संपली, पहिल्या मध्ये आल्या फक्त 7 रोशन मुंगाजीचे सुंदर गोलंदाजी, परंतु रोहन मुंगाजीनं दिल्या 21. बिनबाद संघाचं समीकरण 28 धावांवर. बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली. थोडस स्पीडअप करूया. डीजे मास्टर देखील मी थोडा वेळ कमी देतोय, याचं कारण आहे आज तो देखील बघत असेल की
फार वेळ कमी दिला. त्याचं कारण हेच आहे की जेवढे खेळाडूंना आपण विनंती करू तेवढे ते फास्ट खेळतील, तेवढा वेळ वाचेल, तेवढा लवकर स्पर्धा समाप्त होईल. शेवटच्या रात्रीमध्ये 2 सामने आपले एक्स्ट्रा राहणार आहेत, कारण एक सेमी फायनल, 2 सेमी आणि फायनल 3 एक्स्ट्रा आहेत, माफ करा. कारण 4 संघ 4 रात्रीमध्ये क्वालिफाय होतील. त्याच्यामुळे मला वाटतं की जेव्हा कालचा आणि आजचा हे 2 संघ आहेत त्यांना जवळपास पहिली सेमीफायनल जी खेळायची आहे ती जवळपास 3 वाजतील पहिली सेमीफायनलला. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय गोलंदाज अभि जाधवला, संयम पाटीलला. मयूर लक्ष द्या, संयम पाटील आलीत मैदानामध्ये शेवटचे षटक फेकण्यासाठी. 28-28 वर. चला थोडं स्पीडअप करा, षटक संपून 2 मिनिटं झाली. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर या पहिल्या पूर्वार्धाचे या खेळाच्या पहिल्या डावाचा गोलंदाज तयार झाले. पहिला बॉल एज लागली, हलकासा एज, इथपर्यंत आवाज आला. ड्रिल करून दाखवतोय सुदर्शन की कुठे खेळायला पाहिजे होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये टार्गेट करायला पाहिजे होतं, हा त्याचा उद्देश. परंतु पहिला लॉंग ऑफ निवडला, त्याच्यामुळे हे टायमिंग सोडलं नाही. निर्धाव चेंडू संयम पाटीलला डॉट बॉलनं सुरुवात केली. चॅलेंज करत असताना सुदर्शन गायकरला संयम पाटील दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा पण इथे आम्हाला करतायत. संघ अजून पुढे 29-29 धावा फलकावर. 5 बॉलचा खेळ पहिल्या सत्रातील अजून बाकी आहे. रण फलकावर धावा खूप सुंदर बनल्या. पहिल्या मॅच मध्ये अजूनने 32 वाचवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी 43 वाचवल्या. आता ही मॅच बघायचं किती, कारण संघ आता 29 वर. अजून एक चेंडू पाहणी करावी लागेल, पंचांना धाव घेण्याचा नकार दिला. चला आणखी एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. आणखीन एक वाईड, थोडं प्रेशर आहे कारण संयम पाटील एक नौका आणि परंतु होतकरू खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये आत्मबल महत्वाचं असतं. चला समोर किती फलंदाज मोठा असू द्या, त्याच्या समोर गोलंदाजी करण्याची ताकद आपल्याला दाखवायला हवी. बघा इतका चांगला लेन त्याच्याकडे, इतका चांगला नियंत्रण आहे. तर वाईट बॉल कधी कधी येतात, परंतु 2 अवांतर बॉल चेसिंग तुम्हाला करायचंय, त्याच्यामुळे एक एक धाव कसे वाचेल याचा इथून प्रयत्न करावा लागेल त्यांनाही. 30 धावा फलकावर आहेत. आता 4 बॉल येणं बाकी. अजून हे सुदर्शन काय दमदार बॅटिंग केली आहे. 12 बॉल मध्ये 27 त्यांनी केल्या. शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, बॅटच्या टो एंडला खालच्या भागाला बॉल लागला. फिल्डर बॉल फेकण्यासाठी वेल घेत आहेत. 2 कंप्लीट झाले. आता पुन्हा एकदा सुदर्शन स्ट्राईक रेंज कडे. 13 बॉल मध्ये त्याच्या वैयक्तिक 29 आहेत आणि सांघिक 32 आहेत. आज खूप धावांची लयलूट त्यांनी केली आजच्या रात्रीमध्ये. 3 बॉल येणं अजूनही बाकी. या पहिल्या पूर्वार्धाच्या संयम पाटीलचा हा चेंडू, तो एंडवर चेंडू लागला, बॉल हवेमध्ये मिसटायमिंग, परंतु खेळाडू पोहोचू शकले नाही. एक बनली, दुसरी साठी निघाली आणि 2 पुन्हा एकदा पूर्ण. या 2च्या मदतीने संघ अजून पुढे चाललाय. धावसंख्येचा फलक 34. 2 बॉल येणं बाकी अजूनही. सांघिक 34, वैयक्तिक 31. संपूर्ण बाजू लावून कशी धरली जाते, एक बाजू कशी लावून धरली जाते हे दाखवलंय सुदर्शन गायकर यांनी. आणि प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. सजवला हा फटका उंच हवेमध्ये. उंची तर फार लांबी बघावी लागेल आणि ती राहिली आहे या बॉलवर अर्धवट आणि खेळाडू इथे बाद होता येतं. सुदर्शन गायकर यांच्या खेळीचा अंत झालाय, परंतु त्यांचं काम त्यांनी केलं आणि नंतर मैदान सोडलं. तर नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. रीच प्ले. होत चाललंय. डीजे मास्टर मध्ये मूड मध्ये येते मस्त. त्याने थोडा त्याचा स्टॉक बाहेर काढलाय आता.
एक्स्ट्रा स्टॉक एनर्जी नाही आली ना, थोडीशी पाहुणे मुवमेंट. कडक चहा पिलाय ना त्याने मगाशी, म्हणून आता कडक गाणं वाजवत आहे. धावसंख्येचा फलक आपण बघतोय 34 वर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल या पहिल्या पूर्वार्धाचा. रन फार सुंदर बनलेत. ओले संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे, फक्त बघायचे फाईट. शेवट गोल करण्यासाठी वॉट अ फिनिश. विशाल ठाकूर, याच्यापेक्षा चांगला एंड काय असू शकतो. षटकार आला, अंतिम बॉलवर संघ पुढे चाललाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलकावर धावा लागले. 40 कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा या मॅच मध्ये 41 टार्गेट अजनबी ओले या संघासमोर. खर तर या संघाचा एक प्रवास वेगळा आहे, कारण अजनबी हे नाव जेव्हा आम्हाला सुद्धा लक्षात आलं की एक सिरियल यायची तेव्हा अजनबी, त्यातून हा नाव त्याने रिसीव्ह केला होता. अजनबी वेगवेगळे नाव असतात प्रत्येक टीमची आवडीनुसार. चला आता मैदान आपण सोडूया आणि मैदानामध्ये लगेच दाखवला अजोली संघ. पहिल्या सत्रामध्ये रन फलकावर धावा लागले. 40-41 खेळायचे. आता बघूया डीजे मास्टरने एक संधी देऊया, काय प्ले करतायत. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. 41 टार्गेट लक्षात घेऊन सलामीवीर फलंदाज अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. चला मॅच सुरू करूया आता प्लीज. बॉल पुरवले जातात मैदानामध्ये. बॉलची पूर्तता सध्या मैदानात केली जाते. 41 आव्हान आहे.
आजकाल निव्या कंपनीचे चेंडू देखील आपण बघतो की 12चा बॉक्स असतो, त्यामध्ये 6 चेंडूच फक्त वापरण्याच्या लायकीचे असतात. 6 बॉल ते कटवाले येतात, थोडे डॅमेज येतात, त्याच्यामुळे खेळाडू ते रिजेक्ट करतात. चला मॅच आता सुरू करूया आपण. भरपूर बॉल आता चेक झालेत, त्याच्यामधून एक निवडला गेलाय. अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आलेत आणि पहिले षटक फेकतील सुदर्शन गायकर. फलंदाजी करावी लागते, गोलंदाजी करावी लागते, कधी विकेट किपिंग करावी लागते, सगळीकडे मेहनत आहे त्यांची. सगळ्यात हायर ऍक्शन दृष्टपुष्ट असा खेळाडू, फिजिकल फिटनेस कडे देखील तेवढाच लक्ष नेहमी केंद्रित करतो सुदर्शन, कारण जेव्हा सीझन संपते तेव्हा त्याचा जिम कंटिन्युअसली सुरू असतं. केले पाहिजे जिमनेशन्स असेल, स्विमिंग असेल, रनिंग असेल, खेळाडूंसाठी त्याची गरजेचे असते बाबी. पंचांनी ग्रीन सिग्नल दिले. सुदर्शन गायकर समोर फलंदाज अजित मुंगाजी. पहिला बॉल थोडस लेन सापडले नाही, थोडस साइड ऍक्शन, व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. अतिरिक्त रन्स नाही ते संघाचा अकाउंट ओपन केले गेले. 41चं टार्गेट येतं, त्यामधून एक -40 ची गरज अजूनही. भरपूर सारे प्रेक्षक उपस्थित आहेत. अपिलामध्ये उत्साह, तो उत्साह फक्त उत्साहच बनून राहिला, सत्य त्यामध्ये दिसलं नाही. टेनिस बॉल विश्वामध्ये तुम्ही अगदी 24 बॉल मध्ये 24 वाला अपील केली तरी काही फरक पडत नाही. इंटरनॅशनलला काही लिमिट असतं. पंचांनी एकदा वॉर्निंग दिली की बस, त्याच्यानंतर अपील झाली की डायरेक्ट पगारामधून कपात होते. सुदर्शन गायकर समोर डान्सिंग डाऊन द विकेट, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्ही शेप मध्ये खेळायचं होतं, कारण या मैदानावर जो व्ही शेप मध्ये फलंदाजी करेल त्यालाच फक्त 30 तेवढीच बाउंड्री लाईन थोडी जवळ आहे. बाकी मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग लेग, स्क्वेअर लेग हा संपूर्ण एरिया खूप दूर आहे, कारण भन्नाट मोठं मैदान आहे, अफाट मोठं. परंतु लाईट्स तेवढ्याच तगड्या आहेत. प्रहार केलाय मिस्तामिंग, बॉल हवेमध्ये, मुक्त संचार करतोय फिल्डर, बॉल खाली, ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. आता मी काहीच बोलणार नाही, आता जे बोलायचं ते तुम्हालाच बोलावं लागेल. तुषार मालकरनं जर झेल पकडला तर आमचे स्कोर मयूर पाटील यांच्याकडून 500 रुपये. ड्राय केला बॉलला डीप, काऊ कॉर्नर कडे चेंडू चाललाय, फिल्डर आहेत, बॉल पकडतील, थ्रो करतील, तोपर्यंत एक पूर्ण झाली आणि दुसरीही. अगदी बाउंड्री लाईनला एवढा अगदी रॅपिड शॉट जातो तरी 2 रन बनतात. याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की बाउंड्री लाईन किती हेवी आणि किती मोठी आहे. 2 धावांच्या मदतीने शांत पवित्रा उचललाय संत वाय इंद्रायणी. तशाच पद्धतीने संत हळूहळू धावसंख्या बनवत आहेत. 5 धावा या फलकावर लगावले गेलेत. शेवटचा अंतिम स्लॉगवर आहे. गोलंदाज सज्ज होत असताना प्रहार केला, हल्ला झाला, बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा झेल, पुन्हा एकदा ड्रॉप. खूप पुढे निघून गेले. सुदर्शन आता सांगत असेल करायचं तर यानं काय करायचं. दोन झेल जर सुटत असतील ते देखील प्रमुख खेळाडूंचे, तर गोलंदाज अजून काय आणेल. चौकार इथे आलाय संघ, अजून पुढे 9 धावा. फिल्डिंग आणि आजिवली संघ यांचं नातं खूप तुटलंय आज, त्यामुळे आता सुदर्शन यांनी सांगितलं की तुम्ही झेल घेत नाही तर आता मी वाईड यॉर्कर करतो आणि डॉट बॉलला पसंती देतो. पहिले षटक समाप्त झालं. जेव्हा बॅटिंग करत असा होता आजिवली, तेव्हा पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 जोडले होत्या आणि आतापर्यंत अजनबी ओलेनं पहिल्या षटकामध्ये जोडल्यात 9. बिनबाद सुरुवात होत असताना
बॉल मध्ये बघायचं गोलंदाजी तर फार सुंदर राहिली आज अजवलीनं इथपर्यंतचा जो प्रवास केलाय नुसती फलंदाजी नाही तर गोलंदाजीच्या जुबावर कारण पहिला सामना त्याने ज्या पद्धतीनं गोलंदाजीतून जिंकला तो अतिशय सुरेख आणि तदनंतर आता थोडं स्ट्रगल सुरू असताना विशाल ठाकूर आलेत बॉलिंग ट्रॅकवर कारण त्याचं हे दुसरं षटक आहे धावसंख्येचा फलक 9 वर 12 बॉल 32 धावांची गरज राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉलिंग मार्कर विशाल ठाकूर सज्ज झालाय प्रहार केलंय ऑफलातून फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल सीमारेषा पलीकडे डीप लॉंग लेगला षटकार विशाल ठाकूर वेलकम 6 स्वागत केलं षटकारानं आघात केलाय सूरज मुंगाजीचं आता आक्रमण मैदानामध्ये बघायला मिळते कारण याच्या अगोदर अजितनं एक चौकार देखील लगावलं होतं विषभ मध्ये हवेमध्ये उडालाय बॉल मिस्टामिंग आहे पुन्हा एकदा झेल हवेमध्ये तिसरा झेल उडलाय या वेळेस पकडलाय आता काम जमलं डीजे ठोक लगेच उत्तर दिलं विकेट घेऊन चेंडू आणि धावामधील अंतर 10 बॉल आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये मॅच ऑन आहे दोन्ही बाजूच्या दिशेने अजून सामना ओपन आहे हे षटकच ठरवणार आहे कारण संघर्षाशिवाय तुम्हाला मैदानामध्ये काहीच मिळत नाही 10-26 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय वॉट अ डिलिव्हरी सरप्राईज केलं उत्तर नव्हतं या चेंडू करता प्रसाद कंदारे आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क करा नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज शिल्लक राहिली अजूनही या मॅच मध्ये आता जेवढा स्पीड होता तेवढा बाहेर काढला थोडा उलट्या दिशेने जाईल कठीण होता कारण आता आजूबाजूला कोणी फिल्डर नव्हता त्यामुळे सेफ लँडिंग झालाय चेंडू रन मिळतील या बॉलवर टोटल 2 रन 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे 2 बॉल खूप निर्णायक आहेत असाच सामना होता अजोलीच्या विरुद्ध आई इलेव्हन कोनला आणि आता तशीच 8 बॉल 24 ओली संघाला आता या 2 बॉल मध्ये एक तरी चेंडू हाणावा लागेल 8 चेंडू 24 धावांची गरज बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेट न काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजीचा तिखट मारा कसा असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण आजिवलीनं आज इम्प्रेस केलं गोलंदाजीतून रात्रीच्या चेते येते गोलंदाजीमध्ये काय वेग आहे का स्पीड आहे जबरदस्त आणखी एकदा तसाच काय फिनिश केले षटक विशाल ठाकूर स्पीड स्पीड आणि फक्त स्पीड बघायला मिळाला रात्रीच्या प्रवासामध्ये स्पीड पाहिजे क्रिकेटच्या प्रवासामध्ये आता 12 चेंडूचा खेळ संपला 17 बोर्डवर लागलेत 6 बॉल आणि आता 24 धावांची गरज अजूली लगेचच फिल्डिंग लावून घ्या 6 बॉल 24 धावांची गरज 4 षटकार धनराज बडे यांच्याकडून अजिवली संघासाठी शुभेच्छा येत आहेत
6 चेंडू 24 धावा मॅच जिंकाल तर सुपर 8 मध्ये पोहोचाल. शेवटची मॅच आजच्या रात्री ती तुम्ही खेळाल. सुपर 8 म्हणजे बरीच देवाणघेवाण येते. तिथे पोहोचल्यानंतर दहिलीवाले असतायत चला आजची एंट्री तर वसूल होईल, नंतर पुढचं पुढे बघू. नाही पाहिजे ठाण्यामध्ये गेले तर एक मॅच जिंकली की दुसरा मॅच पासून सुरू होतात त्या गोष्टी. अभि जाधव आलाय बॉलिंग मार्कवर. शेवटचे षटक 6 बॉल 24. पहिल्या बॉल पासून अजिबात संधी देत नाही. एज लागली नंतर बॅट फर्स्ट दॅन पॅड हे पंच सांगतील. येस डेफिनेटली पहिल्यांदा बॅटला लागल्यानंतर पॅडवर जाऊन अदलला 1 रन मिळेल. 23 रन पाहिजेत. बॉल शिल्लक 5. अजिलीवाल्यांचा आवाज वाढलाय. आता बघूया किती आहेत अजिलीवाले, किती जण आहेत मैदानामध्ये. भरपूर संख्येने चारही बाजूने आवाज घुमघुमला. काय गोलंदाजी आहे. लाजबाब अजिबात संधी देत नाही. खरे तर अजनबी ओले संघाची फलंदाजी चुकीची नाहीये. बॅटिंग त्यांची फार स्ट्रॉंग आहे. त्यांचा खेळ अनेक वेळा मी बघितलाय. परंतु गोलंदाजी अशी झाली की जिथे अजिबात संधीच दिली नाही. फक्त अगदी 1 षटकार 1 चौकार या इनिंग मध्ये आता बघायला मिळाले. सेकंड इनिंग मध्ये ऑफस्टमला मिस करत असताना बॉल आउट साइड ऑफ द ऑफस्टम. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघ अजून पुढे. आता 3 बॉल 22. अजून पुन्हा एकदा मॅच त्यांच्याकडे झुकवली. सामन्यामध्ये आता फॉर्मॅलिटी राहिलेत. 21 पाहिजेत 21. एज लागली. बॉल पाठीमागे. आता आणखीन एक निर्धाव चेंडू त्यामुळे मॅचचं चित्र संपूर्ण समोर आलं. आजोलीवाल्यानं पहिली मॅच किती संघर्षातून जिंकली. दुसरी मॅच खूप मोठ्या फरकाने जिंकली आणि तिसरी मॅच देखील त्याच दिशेने खूप मोठा फरक राहिलाय. आता चेंडू आणि धावांमधील आणखी एक बघा लेंथ सोडलीच नाही त्यांनी. जी फुलर लेंथ आहे हार्ड लेंथ ती लेंथच अजिबात सोडली नाही. त्याच्यामुळे फलंदाजांना मुवमेंट करण्याची संधीच मिळाली नाही. 12वे खेळाडू सांगतात की आजिवलीचे आज पहिल्यांदा एवढी पब्लिक आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलाय. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. जाता जाता काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न तिथे झेल सुटला परंतु चौकार आलाय अंतिम बॉलवर. आणि हार्ड लक टीम अजनबी ओले खूप चांगला तुम्ही खेळात. नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. कारण हाच तो अजनबी ओले संघ ज्यांनी पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त रन बनवले होते आणि तो संघ आता या टुर्नामेंट मध्ये या तिसऱ्या फेरीमध्ये बाहेर निघतो.